हॅलो सख्यांना, मी आहे मनस्वी आणि तुमचं स्वागत आहे या चॅनलवरती. आज ॲक्च्युलीमध्ये मी खूप खुश आहे. म्हणजे आनंदाचं कारण एवढंच की आज जरा मठात जाऊन आले. तर कसं आहे ना, आपलं एक प्रत्येकाचं श्रद्धेचं स्थान असतं की जिथे आपण गेल्याच्या नंतर आपल्याला खूप भारी वाटतं. या मी आज मठात गेल्याच्या नंतर ॲक्च्युअलमध्ये तसंच फील झालं आहे मला की खूप भारी वाटतंय, खूप छान वाटतंय. आणि आता इथं किती स्वामी भक्त आहेत हे मला माहिती नाही. पण मी जाते, मी स्वामींची भक्ती करते किंवा थोडंसं काहीतरी करण्याचा प्रयत्न करते. तर आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आले, आयुष्यात आपण कितीही सक्सेस झालो, आपण सक्सेस नाही झालो, तरीही आपल्यासोबत कोणीतरी आहे. कोणी नसेल तरी पण काहीतरी बाबा आपल्यासोबत आहे ही फीलिंग खरंच खूप भारी असते. आणि खरं तर मी स्वामींबद्दल एक वेगळा व्हिडिओ बनवणार होते, पण ठीक आहे, मी आता दुसरा व्हिडिओ बनवते. मी ना स्वामींची पहिलं तर स्वामी भक्तीकडे मी इतकी नव्हते. आणि तुम्ही हे कुठेतरी ऐकलं असेल की ज्या वेळेला आपण स्वामींची भक्ती करायला जातो किंवा स्वामींबद्दल आपल्याला ओढ तयार कशी होते माहिती आहे? आपल्याला लोकं भेटायला लागतात स्वामींची. स्वामींवरती श्रद्धा ठेवणारी किंवा कुठेतरी स्वामींचा फोटो दिसतो, कुठेतरी काहीतरी दिसतं. हे माझ्यासोबत पण होत होतं 2 वर्ष आधी. तर तेव्हा मी ती गोष्ट इग्नोर केली. कारण मी कधी बघितलं नाही. मी कधी स्वामींबद्दल इतकं भक्तिभावाने किंवा माझ्या घरात असं स्पेशली कोणी स्वामी भक्त नव्हतं. त्यामुळे स्वामी, स्वामी, स्वामी इतकं नव्हतं माझं. पण हळू ना मला त्यांच्या अस्तित्वाची जाणीव व्हायला लागली. मला असं वाटायला लागलं की चल ठीक आहे, मठात जाऊन तर बघूया. ठीक आहे, आपण हे करून तर बघूया. असं होत मी कधी ह्या मार्गावरती आले हे मलाही नाही कळालं. आणि आज म्हणजे मी 2 वर्षापूर्वी जी होते ना, ती आज मी नाही आहे. एवढं तर मला कळतंय. म्हणजे मी फार मोठी स्वामी भक्त आहे, फारच करते, रोज उपास-तपास करते, रोज उपासना करते, असं नाही. पण आयुष्यात कितीही वाईट प्रसंग आला, कितीही आनंद झाला, तर मी पहिलं मठात जाते आणि तिथं गेल्याच्या नंतर मला हे पण म्हणावं वाटत नाही, की तुम्ही माझ्या पाठीशी राहा. कारण ते स्वतःच म्हणतात, "भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे." तर तुम्ही माझ्या पाठीशी राहा, असं तरी काय म्हणायचं? म्हणजे हे मला शब्दात नाही मांडता येत आहे, पण इथं खूप जण अशी असतील ज्यांना हे समजतंय, की मला नेमकं काय म्हणायचंय. तर प्लीज ते समजून घ्या. कारण हा जो स्वामी भक्तीचा जो अनुभव आहे, हा फील आहे ना, हा आपण नाही मांडू शकत शब्दात. हे आपण नाही सांगू शकत. आपण फक्त स्टोरी सांगू शकतो, की मी अशा मार्गाने आलो, मी अशा मार्गाने हे केलं. पण आत काय वाटतं हे आपण नाही व्यक्त करू शकत. तर हो, तुमचे जर असे काही अनुभव असतील ना, तर प्लीज मला सांगा. मला ते ऐकायला आवडतील, मला ते वाचायला आवडतील किंवा तुमचे जर वेगळे काही अनुभव असतील ना, तर ते मी थोडंसं ट्राय करेन, की मी व्हिडिओ बनवेन किंवा मी काहीतरी ट्राय करेन, एवढं तर नक्की. पण ठीक आहे, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला, तुम्हाला जर हे स्वामींबद्दलच्या ह्या गोष्टी काही आवडल्या, रिलेट झाल्या, की हे होतं. तर प्लीज लाईक करा आणि असे व्हिडिओ आणण्याचा ट्राय करेन मी स्वामींबद्दल काहीतरी. कारण मला ह्यात समाधान वाटायला लागले. तर हो, श्री स्वामी समर्थ. खुश राहा, आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. प्रत्येकाचं एक श्रद्धास्थान आहे, तिथे जाऊन येत जा. कारण तुम्हाला एक तिथे एनर्जी बूस्ट मिळतो. त्यामुळे खरंच जा, ते करा. त्याने आपण स्वतःला हरवत नाही. आपल्याला काहीतरी मिळतं, आपल्याला ताकद मिळते. आपल्याला जे काही एनर्जी असते, एनर्जी सोर्स असतो तिथला आपला. तो आपला एनर्जी सोर्स असतो. त्यामुळे खरंच जा. ठीक आहे? श्री स्वामी समर्थ.